नमस्कार. तर आज ना मला बनवायची होती शेवग्याच्या शेंगाची भाजी. म्हटलं चला तुमच्यासोबतही डिटेलमध्ये ती शेअर करूयात. इथे ना सर्वात अगोदर ना मी इथे पितळाची कढाई घेतली. सध्या ना ॲल्युमिनियम आणि ते काय भांडे जास्त वापरायला चांगले नसतात, त्यामुळे आम्ही जरा ते थोडेसे स्किपच केले. मग ना मी ते पितळाची कढाई घेतली, त्यामध्ये थोडंसं तेल टाकलं आणि आमचे काही घरगुती मसाले होते ते पण ॲड केले. थोडासा काळा मसाला, थोडंसं लाल तिखट आणि ना प्रवीण मसाला, हळदही टाकलेली होती. मग त्यात टाकल्या शेंगा थोड्याशा ना चांगल्या परतून घ्यायच्या. चवीनुसार मीठ पण टाकून घ्यायचं, म्हणजे सगळं अर्क आणि मीठही त्यात छान मुरतं. शेंगा पण छान अशा इकडून तिकडून परतून घ्यायच्या. त्यात ना ॲडजस्टमेंटप्रमाणे पाणी पाणी टाकून घ्यायचं, म्हणजे शेंगा त्यात बुडतील इतकंच टाकायचं, जास्तही टाकायचं नाही. आणि शेंगा अशा छान अशा त्यात ना उकळू द्यायचे. 1-10 मिनटं तुम्ही ते ठेवायचं. इथे ना मी काळा मसाला लगेच भाजून घेणार. सर्वात अगोदर ना खोबरं भाजून घ्यायचं, त्यानंतर ना फुटाणे आणि शेंगदाणे घातले होते दोन्ही मिक्स, ते पण भाजून घेतले. इकडे धनेही घातले होते, धने पण छान असे थोडेसे ब्राऊन कलरवरती भाजून घेतले. आणि इकडे ना भाजून घेतलेला कांदा, परत 2-3 मिरच्या आणि वरनं ना थोडीशी हळद टाकायची, म्हणजे आपल्या भाजीला ना छान असा कड येतो. इथे माझा मसाला सगळा भाजून झालेला होता, तो ना मी मिक्सरवरती आता बारीक करून घेणार आहे. माझा मसाला ना बारीक करून झाला होता. आता तो ना या भाजीत थोडासा मिक्स करूया, म्हणजे भाजीला अर्क छान उतरतो. मग तो व्यवस्थित मिक्स केला आणि त्यानंतर ना माझा कांदा आणि मिरचीचंही वाटण झालेलं होतं, मग तेही त्यात मिक्स केलं. आणि तुम्ही तुमच्या ॲडजस्टमेंटप्रमाणे ना त्यात पाणी टाकू शकता. मला फक्त 4 जणांचीच भाजी बनवायची होती, त्यामुळे मी थोडंसं टाकलं. तुम्हाला जास्त जणांची बनवायची असेल तर तुम्ही ती थोडीशी वाढवू शकता. त्यानंतर ना कोथिंबीर वरनं छान लागते, कोथिंबीर टाकून घेतली होती, कारण आम्हाला घरचीच कोथिंबीर होती, त्यामुळे आम्ही काही कंजूसी करत नाही टाकायला. आणि इथे ना आपल्या शेवग्याची भाजी तयार झाली होती. आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि सर्वात अगोदर बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे जे काही मी नवीन व्हिडिओ टाकेल ते सर्वात अगोदर नोटिफिकेशन